नमस्कार मित्रांनो. आजच्या या विशेष भागात मी निवेदक तुमचं मनापासून स्वागत करतो. आजचा विषय थोडा वेगळा आहे, थोडा धक्कादायक आहे आणि कदाचित तुम्हाला अस्वस्थ करणाराही असू शकतो. आपण सगळेच आयुष्यात कशाचा शोध घेत असतो, सुखाचा, आनंदाचा की यशाचा? पण या सगळ्याच्या मुळाशी एक गोष्ट असते, ती म्हणजे इतरांनी आपल्याला स्वीकारावं. आपल्याला वाटतं की आपण सगळ्यांना आवडावं, हो ना? पण जर मी तुम्हाला सांगितलं की खऱ्या स्वातंत्र्याची किंमत म्हणजे लोकांकडून नावडतं होण्याची तयारी असणे, तर हो, तुम्ही योग्य ऐकलत. आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत त्याचं नावच मुळात इतकं छान आहे की ते वाचतानाच माणसाचे अर्धे समज मोडून पडतात. पुस्तकाचं नाव आहे द करेज टू बी डिसलाइक्ड. जपानी लेखक इचिरो किशिमी आणि फुमिताके कोगा यांनी हे लिहिलंय. हे पुस्तक जगातील 3 महान मानसशास्त्रज्ञांपैकी एक अल्फ्रेड ॲडलर यांच्या फिलॉसॉफीवर आधारित आहे. सिग्मंड फ्रॉइड आणि कार्ल युंग यांच्यानंतर ॲडलर हे तिसरं मोठं नाव, पण दुर्दैवाने त्यांना तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. पण आजचं हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला कळेल की ॲडलर यांचे विचार आजच्या काळात किती जास्त गरजेचे आहेत. पुढच्या काही मिनिटात आपण तुमचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या 5 अशा तत्वांवर चर्चा करणार आहोत जे तुम्हाला तुमच्या त्रासातून मुक्त करू शकतात. चला, सरळ मुद्द्याला हात घालूया. या पुस्तकातील पहिला आणि सर्वात वादग्रस्त मुद्दा. ॲडलर म्हणतात, ट्रॉमा किंवा मानसिक आघात असं काहीही नसतं. आता तुम्ही म्हणाल, काय राव निवेदक महोदय, काहीही काय सांगताय? माझ्या भूतकाळात माझ्यासोबत वाईट घडलंय म्हणून आज मी असा आहे, हे तर सिद्ध झालेलं आहे ना? आपण सगळे फ्रॉइडच्या कॉज अँड इफेक्ट थिअरीवर विश्वास ठेवतो. म्हणजे माझ्यासोबत बालपणी हे घडलं म्हणून आज मी या स्वभावाचा, उदाहरणार्थ रागीट किंवा शांत आहे. याला म्हणतात एटिओलॉजी, म्हणजे कारणमीमांसा. पण ॲडलर याला पूर्णपणे नाकारतात. ते म्हणतात आपण भूतकाळाचे गुलाम नाही आहोत. ॲडलर मानतात टेलिओलॉजी, म्हणजे प्रयोजनवाद. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही काय करताय यामागे भूतकाळातील कारण नाही तर भविष्यातील एखादं ध्येय असतं. एक उदाहरण देतो जे पुस्तकात दिलंय. समजा एक मुलगा घरातून बाहेर पडायला घाबरतो. त्याला वाटतं की बाहेर गेल्यावर त्याला पॅनिक अटॅक येईल. फ्रॉइडच्या मते त्याच्या भूतकाळात काहीतरी घडलं असेल म्हणून त्याला भीती वाटते. पण ॲडलर म्हणतात नाही, त्या मुलाचं ध्येय हे आहे की त्याला बाहेर जायचं नाहीये, त्याला घरातच सुरक्षित राहायचंय, पालकांचं लक्ष वेधून घ्यायचंय. हे ध्येय साध्य करण्यासाठी त्याने भीती म्हणजे फिअर निर्माण केली आहे. हे पचायला जड आहे मला माहितीये. जेव्हा मी हे पहिल्यांदा वाचलं तेव्हा मलाही राग आला होता. पण थोडा विचार करा, जर आपण मानलं की भूतकाळामुळेच आपण आज असे आहोत तर आपण कधीच बदलू शकणार नाही, कारण भूतकाळ तर बदलता येत नाही. पण जर आपण मानलं की मी हे वागतोय कारण माझं काहीतरी ध्येय आहे, तर आपण ते ध्येय बदलू शकतो. म्हणजेच जर एखादा माणूस रागवत असेल तर तो रागामुळे ओरडत नाहीये, तर त्याला समोरच्यावर वर्चस्व गाजवायचं आहे, हे त्याचं ध्येय आहे. म्हणून त्याने राग हे हत्यार म्हणून वापरलं आहे. ॲडलर आपल्याला जबाबदारी घ्यायला शिकवतात. ते म्हणतात तुम्ही आज जसे आहात ते तुम्ही स्वतः निवडलं आहे. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. ॲडलर एक अतिशय मोठं विधान करतात. जगातील सर्व समस्या या आंतरवैयक्तिक संबंधांमधून येतात. विचार करा, जर या विश्वात तुम्ही एकटेच असतात, दुसरं कोणीच नसतं, तर तुम्हाला काही त्रास असता का? तुम्ही जाडे आहात की बारीक, गोरे की काळे, श्रीमंत की गरीब, याला काही अर्थच उरला नसता, कारण तुलना करायला कोणीच नसतं. आपल्याला दुःख होतं कारण आपण सतत स्वतःची तुलना दुसऱ्याशी करतो. यातूनच जन्म होतो न्यूनगंडाचा. पण गंमत बघा, ॲडलर म्हणतात की इन्फिरियरिटी असणं वाईट नाही, किंबहुना ती प्रगतीसाठी गरजेची आहे. जेव्हा आपल्याला वाटतं की मला अजून सुधारलं पाहिजे, तेव्हा आपण प्रगती करतो. पण जेव्हा आपण त्या भावनेला सबब म्हणून वापरतो, तेव्हा त्याला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणतात. उदाहरणार्थ, मी गरीब आहे म्हणून मी यशस्वी होऊ शकत नाही, किंवा मी दिसायला चांगला नाही म्हणून मला कोणी जोडीदार मिळणार नाही. हे कॉम्प्लेक्स आहेत. तुम्ही तुमच्या कमतरतेचा वापर काही न करण्यासाठी करत आहात. पुस्तकात एक सुंदर संकल्पना आहे, लाईफ इज नॉट अ कॉम्पिटिशन, म्हणजे आयुष्य ही स्पर्धा नाही. आपण लोकांकडे शत्रू म्हणून बघतो. जर तो जिंकला तर मी हरलो, अशी आपली भावना असते. पण ॲडलर म्हणतात लोक तुमचे शत्रू नाहीत, ते तुमचे सहकारी आहेत. जेव्हा तुम्ही स्पर्धा थांबवता तेव्हा तुम्हाला कोणाचाही हेवा वाटत नाही. तुम्हाला दुसऱ्याच्या यशात आनंद वाटायला लागतो. स्वतःला विचारा, मी आज जे काही करतोय ते मला करायचंय म्हणून करतोय
की दुसऱ्याला हरवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी करतोय? मित्रांनो, आता आपण या पुस्तकातील अशा एका टूलबद्दल बोलणार आहोत जे वापरलं तर तुमच्या आयुष्यातील 90% ताणतणाव लगेच कमी होईल. याला म्हणतात सेपरेशन ऑफ टास्क्स, म्हणजे कार्याची विभागणी. आपल्या दुःखाचं मुख्य कारण काय आहे? आपण एकतर दुसऱ्यांच्या कामात लुडबुड करतो किंवा दुसऱ्यांना आपल्या कामात लुडबुड करू देतो. ॲडलर एक साधा प्रश्न विचारायला सांगतात. या निर्णयाचा परिणाम कोणाला भोगावा लागणार आहे? हुज टास्क इज दिस? एक क्लासिक उदाहरण घेऊ. मुलाने अभ्यास करणे हे कोणाचं काम आहे? पालकांना वाटतं ते त्यांचं काम आहे, म्हणून ते ओरडतात, मारतात, क्लास लावतात. पण ॲडलर म्हणतात नाही, अभ्यास करणे हे मुलाचं काम आहे. अभ्यास न केल्यावर नापास होण्याचं दुःख किंवा करिअरमधील अडचणी या त्या मुलाला भोगाव्या लागणार आहेत. मग पालकांनी काय करावं? पालकांचं काम आहे सपोर्ट करणं. एक म्हण आहे ना, तुम्ही घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकता, पण त्याला पाणी प्यायला लावू शकत नाही. जर तुम्ही घोड्याचं तोंड जबरदस्तीने पाण्यात बुडवलं तर घोडा पाणी पिणार नाही, उलट तुमच्यावर चिढेल. हेच तत्त्व आपल्या नात्यांमध्ये लागू होतं. लोक माझ्याबद्दल काय विचार करतात? सांगा पाहू, हे कोणाचं काम आहे? हे त्यांचं काम आहे. तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी तुम्हाला नावं ठेवायची की नाही हे ठरवण्याचा अधिकार समोरच्याचा आहे. तुम्ही ते कंट्रोल करू शकत नाही. आपण आयुष्यभर हेच ओझं घेऊन फिरतो. अरे, त्याला राग येईल, ती काय म्हणेल. निवेदक म्हणून मला हे खूप रिलेट होतं. आपण लोकांना खुश करण्यासाठी स्वतःचं आयुष्य जगतो, पण जेव्हा तुम्ही टास्क वेगळे करता तेव्हा तुम्ही हलके होता. मी प्रामाणिकपणे वागलोय, आता समोरच्याला ते आवडलं नाही तर ते त्याचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. हा ॲटिट्यूड म्हणजे सेपरेशन ऑफ टास्क्स. आता आपण येतोय पुस्तकाच्या गाभ्याकडे, टायटल ट्रॅककडे. स्वातंत्र्य म्हणजे काय? पैसा, पॉवर की वेळेचं स्वातंत्र्य? या पुस्तकातली व्याख्या डोक्यात कोरून ठेवा. स्वातंत्र्य म्हणजे इतरांकडून नावडतं, म्हणजे डिसलाइक्ड होण्याची तयारी असणे. जोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना आवडायचं आहे तोपर्यंत तुम्ही स्वतंत्र होऊ शकत नाही. तुम्ही सतत लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धावत राहाल. ॲडलर म्हणतात, ही इतरांच्या अपेक्षेनुसार जगण्याची गुलामगिरी आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला नावं ठेवते किंवा तुमचा तिरस्कार करते तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ हा आहे की तुम्ही तुमच्या अटींवर जगत आहात. तुम्ही कुणाला तरी खुश करण्यासाठी स्वतःचं मन मारलेलं नाहीये. लक्षात घ्या, याचा अर्थ असा नाही की तुम्ही मुद्दाम वाईट वागावं किंवा गुंडगिरी करावी. नाही, याचा अर्थ असा की योग्य गोष्टी करताना कुणाला राग आला तरी चालेल, पण मी माझं तत्त्व सोडणार नाही. पुस्तकात फिलॉसॉफर त्या तरुण मुलाला विचारतो, तुला कोणी डिसलाईक करतं का? तो मुलगा म्हणतो, हो, काही लोक करतात. तेव्हा फिलॉसॉफर म्हणतो, तीच तुझ्या स्वातंत्र्याची खूण आहे. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल, मला फरक पडत नाही की अमका माणूस माझ्याबद्दल काय विचार करतो, त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने मोठे झालात. द करेज टू बी हॅपी ऑल्सो इन्क्लूड्स द करेज टू बी डिसलाइक्ड. म्हणजे आनंदी होण्याच्या धैर्यात नावडतं होण्याचं धैर्यही समाविष्ट असतं. स्वतःला विचारा, तुम्हाला चांगला माणूस म्हणून घ्यायचा आहे की मुक्त माणूस व्हायचा आहे? आता तुम्ही म्हणाल, निवेदक महोदय, जर मी लोकांचा विचार करणं सोडलं तर मी स्वार्थी नाही का होणार? येथेच ॲडलरची कम्युनिटी फीलिंग, यालाच सोशल इंटरेस्ट ही संकल्पना येते. ते म्हणतात, आनंदाची व्याख्या काय? आनंद म्हणजे योगदान, म्हणजे कॉन्ट्रिब्युशन. जेव्हा तुम्हाला वाटतं की मी कुणाच्या तरी कामी येतोय तेव्हा तुम्हाला स्वतःची किंमत जाणवते. पण हे योगदान देताना समोरच्याने तुमची स्तुती केलीच पाहिजे अशी अपेक्षा नको. तुम्ही घरात भांडी घासताय, ते यासाठी नका करू की आईने किंवा बायकोने वाह किती छान म्हणावं. ते यासाठी करा कारण मी माझ्या घरासाठी काहीतरी करतोय. तुमच्या कृतीतून तुम्हाला समाधान मिळणं हे महत्त्वाचं आहे. याला म्हणतात सेल्फ वर्थ थ्रू कॉन्ट्रिब्युशन. आणि शेवटचा पण अत्यंत सुंदर विचार, हिअर अँड नाव, म्हणजे इथे आणि आत्ता. आपण आयुष्य हे एका रेषेसारखं मानतो, भूतकाळापासून भविष्याकडे जाणारी रेषा. ॲडलर म्हणतात, आयुष्य रेषा नाहीये, तर ते ठिपक्यांची मालिका आहे. प्रत्येक क्षण हा एक बिंदू आहे. जसं एखादा डान्सर नृत्य करतो, त्याचा ध्येय स्टेजच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचणे हे नसतं. तो फक्त नाचतो. तो आत्ता त्या क्षणात असतो. जर तुम्ही सतत शिखरावर पोहोचायचा विचार करत असाल तर तुम्ही प्रवासाचा आनंद गमावून बसता. आणि जर शिखरावर पोहोचण्याआधीच मृत्यू आला तर तुमचं आयुष्य अपयशी ठरलं का? नाही.
आयुष्य म्हणजे काहीतरी बनणे नाही तर असणे आहे. तुम्ही आत्ता या क्षणी काय करत आहात हेच सत्य आहे. भूतकाळ संपलाय, भविष्य कुणालाच माहीत नाही. त्यामुळे लाईफ इज अ सिरीज ऑफ मोमेंट्स. आजचा दिवस पूर्णपणे जगा. तर मित्रांनो, आज आपण द करेज टू बी डिसलाइक्ड या पुस्तकातून काय शिकलो? 1. ट्रॉमा अस्तित्वात नसतो. भूतकाळाचा बाऊ करू नका. भविष्यातील ध्येय ठरवून वागा. 2. स्पर्धा नको. आयुष्य ही स्पर्धा नाही, इतर लोक तुमचे सहकारी आहेत. 3. कार्याची विभागणी म्हणजे सेपरेशन ऑफ टास्क्स. लोकांचं काम ओझं स्वतःच्या खांद्यावर घेऊ नका. लोकांना काय वाटेल हे त्यांचं काम आहे. 4. स्वातंत्र्य. नावडतं होण्याची तयारी ठेवा. 5. सध्याच्या क्षणात जगा. डान्स करा, मनसोक्त जगा. फक्त शिखराकडे बघत बसू नका. ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. हे पुस्तक एका रात्रीत तुमचं आयुष्य बदलणार नाही. हे विचार पचायला, अंमलात आणायला वेळ लागतो. ॲडलर म्हणतात, एखाद्या माणसाला हे तत्त्वज्ञान पूर्णपणे समजून जगण्यासाठी त्याने आजवर जितकं आयुष्य जगलं आहे त्याच्या निम्म्याहून कमी वेळ लागतो. आज एकच करा. कुणीतरी एका व्यक्तीचा विचार करा ज्याचं ओझं तुम्ही वाहताय आणि स्वतःला सांगा, हा त्याचा टास्क आहे, माझा नाही. आणि बघा किती हलकं वाटतं. तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. हे पुस्तक वाचायची इच्छा झाली असेल तर नक्की वाचा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तेथून पुस्तक घरपोच मागवू शकता. संवाद शैलीत असल्यामुळे ते खूपच रंजक आहे. पुन्हा भेटू अशाच एका जबरदस्त विषयासोबत. तोपर्यंत मुक्त रहा, बिनधास्त जगा आणि लक्षात ठेवा, नावडतं होण्याची हिंमत ठेवा. धन्यवाद.